ज्या वेळेला तुम्ही आमच्यासाठी रात्रंदिवस काम करता, आता आमची जबाबदारी आहे तुम्ही जो दिलेला उमेदवार आहे त्याचं काम करा. म्हणजे मगाशी सांगितलं की आपण 55,000 मतदारांची व्यवस्था मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात इथून केली होती. सगळे आले होते अशातला भाग नाही आहे, परंतु जे आले त्याने आपल्याला निवडून दिलं हे क्रमप्राप्त, हे कोणाला नाकारता येणार नाही. कारण मुंबईचे चाकरमाने आणि गाव हे आपलं समीकरण आहे, हे कोणाला विसरता कामा नाही आहे. कारण मगाशी आम्ही पोलादपूरचा दुपारी आढावा घेत होतो, तर पोलादपूरला संख्या किती आहे? 30% आणि 70% मुंबईला पहा. आणि मग एवढा लोड आम्ही घेतोय. म्हणजे आता विनंती आहे, आपले 9.5 जिल्हा परिषद मतदारसंघात म्हणजे 9 आणि 1 अर्धा पंचायत समिती, 19 पंचायत समितीचे सदस्य आहेत. आपल्याला मागच्या वेळेला 9 पैकी 8 जिल्हा परिषद सदस्य आपण निवडून आले होते. पोलादपूरचा 1 जिल्हा परिषद सदस्य त्यावेळेला आपल्याला थोडं चुकीने गेला. त्यानंतर 19 पैकी 15 पंचायत समितीचे सदस्य आपण आणले होते. महाडमध्ये तर आम्ही रेकॉर्ड केला होता, 5च्या 5 जिल्हा परिषद सदस्य आणि 10 पैकी 9 पंचायत समिती सदस्य आम्ही आणले होते. आणि म्हणून करता त्यावेळेला आपण आमदार होतो, आता आपण नामदार आहे. तुमच्या कृपा आशीर्वादाने, तुमच्या सहकार्यातून आज आपण मंत्री म्हणून काम करतो. काम करत असताना तुम्ही सांगावं की आम्ही कुठं कमी पडतोय, कुठं आळस करतोय, कुठं तुम्हाला टाळाटाळ करतोय. जे आमदारकीच्या वेळेपासून गेल्या 3 टर्म आहे तेच आपण या 4थ्या टर्मला पण मंत्री झालो तरी आम्ही तुमच्यासोबत त्या तळागाळापर्यंत आहोत. आणि म्हणून करता आता आपली जबाबदारी आहे, जे मुंबईच्या चाकरमान्यांची प्रत्येक ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, आमदारकी असेल, खासदारकी असेल, ह्याला जे काय तुमचं योगदान लागतं ते योगदान यावेळेला पुन्हा द्यायचं आहे. मग हे सांगितलं चंद्रकांत सगळ्यांनी, महाडची नगरपालिका ही आपली प्रतिष्ठेची होती. त्याचं कारण गेल्या 25 वर्ष ही नगरपालिका त्यांच्याकडे होती. पंचायत समिती येतात, जिल्हा परिषद येते, आपण आमदार होतो, परंतु माझी नगरपालिका येत नव्हती. एवढी बलाढ्य मोठी कामं आपण केली. तरी पण यावेळेला नगराध्यक्ष आपण आणलो, 2 सदस्य थोडे कमी पडले संख्येला, कारण 8 नगरसेवक आपले आले, 10 त्यांचे 2 BJPचे. कारण त्यांची युती होती, आपण सिंगल पर्सन लढलो, पण आपण जवळजवळ 650च्या फरकाने आपला जिल्हा नगरसेवक निवडून आणला. म्हणजे त्याचं कारण होतं, ज्या वेळेला आपण शहरातलं राजकारण करतो त्याचा इफेक्ट हा ग्रामीण भागावरती पडत असतो. आणि म्हणून करता आम्ही पूर्ण ताकदीनिशी तिथं उतरलो होतो आणि ते तर आणलंच. आपण श्रीवर्धनला थोडीशी वेगळी करामत करून ठेवली, कारण जे काय स्वतःची मक्तेदारी समजत होते ती आपण हिसकावून घेतली. मागच्या वेळेला त्यांनी आपली माणगावची नगरपालिका आपण निवडून आणली, त्यांनी घेतली होती, आपण त्यांची म्हसळ्याची घेतली. म्हणजे जशाच तसं उत्तर देण्याचं काम हा तुमचा मावळा करतो, हे लक्षात ठेवा. आम्ही गप्प बसलेलो नाही. त्यांनी असं कोणी समजू नये की आम्हीच फक्त जिल्ह्याचे मालक आहोत, असं कोणी समजू नये. तर म्हणजे आता आजची मीटिंग अशासाठी आहे, नंतर मग मिटिंग होतील ते तुमच्या विभाग वाईज होतील. जे आपले 9 विभाग आहेत जिल्हा परिषदचे आणि 1 पंचायत समिती, त्या विभाग वाईज प्रमाणे होतील. आणि म्हणून करता आजची मीटिंग आहे, तुम्हाला इशारा देतो आहे, तुम्ही प्रत्येकाच्या आवडीचा उमेदवार सांगाल. एका प्रभागामधनं 3-4 लोक इच्छुक असतात. बऱ्यापैकी आम्ही ते सॉफ्ट करत आणलेलं आहे, त्यांना समजवत सांगत हे करत एक 3-4 ठिकाणी थोडंसं आहे ते पण आम्ही क्लिअर करतोय. कारण एकाच एक तुल्यबल उमेदवार असला का तुम्हाला कोणाला काळजी करायचं कारण नाही. पण आपण आपसातच जर काय एकमेकाच्या तंगड्या ओढत बसलो तर बाकी आपला उमेदवार पडल्याशिवाय राहणार नाही आहे. उमेदवार कोणी असू द्या, मग जे सांगितलं चंद्रकांतने त्याप्रमाणे पंचायत समितीमध्ये आपले उमेदवार निवडून आले, सदस्य सभापती झाला का आपला हक्क तिथं बनतो. आपण जाऊन तिथं उडबूस करतो. एखादा शिक्षक आरोग्य करायला लागला, एखादा ग्रामसेवक आरोग्यगिरी करायला लागला, एखादं इतर काय काम तुम्हाला असला पंचायत समितीच्या माध्यमातून, तर तुम्ही हक्काने जाऊन तिथं सांगू शकता, बोलू शकता, करू शकता. जर जिल्हा परिषदेमध्ये जर का असेल तर जिल्हा परिषदेमध्ये आपले सदस्य असले तर ते तिथं अध्यक्षाच्या तिथं, सभापतींच्या इथं
ते तुमची काही कामं छोटी मोठी करू शकता आणि बाकी मोठी कामाला आम्ही बसलेलो आहोत. त्यामुळे तुम्ही त्याची काही काळजी करायचं कारण नाही आहे. सांगा आता प्रत्येक गावामध्ये कामं आहेत की ते कामं आम्ही उधारीमध्ये लोकांकडनं करून घेतोय, त्याचे पैसे अजून आम्हाला देणं आहे आणि अशा या अनुषंगाने आम्ही गप्प बसलेलो नाही तर निवडून आलो आता काय करायचं, आता आराम करूया, 4 वर्ष बघूया, असं नाही आहे. एक दिवस पण आम्ही असा नाही की मतदारसंघाच्या जवळपास नाही आहे. मी नसलो तर कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, आमची फॅमिली आहे, कोण नाही कोणतरी पण तुमच्या ह्याच्यामध्ये आहे. आणि अधिवेशन असलं तरच आम्ही जातो. आता मला निवडणुकीला साहेबांनी जबाबदारी दिल्यामुळे गेले 8 दिवस आम्ही इकडं आहोत. प्रमोदला सांगितलं, याला सगळ्यांना सांगितलं. मग आमची तुम्हाला विनंती काय राहणार आहे की आज आपण मंडळींनी सगळ्यांनी जर प्रामाणिकपणे काम केलं तर यांची हिंमत नाही, कोणाची माय मिळाली नाही आपल्या उमेदवारांना हरवण्याची. आपण जर आपल्याप्रमाणे केलं, आज तुम्ही तपासून पहा, सगळे एकत्र आले होते आपल्या विरोधात, पण तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं. आपल्याला 26,215चा लीड तुम्ही दिला. त्याच्या अगोदर 21,000चा होता, आपला 5,000चा लीड वाढला. आपण काम करतोय त्याचा मोबदला मागतोय. जर काम नसेल केलं तर तुम्ही आम्हाला मोबदला दिला नसता. आणि तुम्हाला सांगा, काम तर राहिलंच, पण सांगा कोणावरती प्रसंग आला, कोण आजारी आहे, कोणाचं काय प्रसंग आला, आम्ही नाही उभे राहिलो, असं एखादं उदाहरण सांगा. क्रिकेटवाले असू द्या, कबड्डीवाले असू द्या, काही असू द्या, कोणाला आम्ही परत पाठवतो असं एकाने हातवर करून सांगावं. सुरतपर्यंत त्यांना बोललो, सुरतला लय पैसे आहेत तुमच्याकडं, सुरतला पैसे होते म्हणून शिवाजी महाराज तिकडे गेले होते ना, बोललो तुम्ही इकडे कशाला येता. पण आपले कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना आम्ही कधी नाराज करत नाही. आता मुंबईला फॅड सुरू झालेली आहे, मुंबईला पण आम्ही वर्गाने देत असतो, गावी तर असतोच असतो. मग या सगळ्या अनुषंगाने आज तुम्हाला आमची विनंती आहे की तुम्ही सगळ्या मंडळींनी, आम्ही व्यासपीठावर असलेले कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, सगळ्यांनी हातात हात घालून काम करूया आणि जे उमेदवार आम्ही सगळे बसून ठरवूया त्यांना निवडून द्यायचं आहे. कोणी कोणाची चुकीची पद्धतीने काय हेटाळणी करायची नाही आहे. कारण पक्ष विचार करूनच सगळ्यांना ते उमेदवारी देणार आहे. मग कोण पक्षासाठी धावपळ करल, कोण तिथे गेल्यानंतर काम करल, कारण नावासाठी कोण करायचं नाही आपल्याला. त्यांनी पक्षाचं काम करायला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना जवळ करायला पाहिजे, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामं करायला पाहिजेत. आम्ही महाराष्ट्रात आहोत, हे जिल्ह्यात आहेत, काय तालुक्यात, ही समीकरण आहे. आणि म्हणून आज कित्येक ग्रामपंचायती आपल्याकडे आहे. ग्रामपंचायत थोड्या बहुत निवडणुका त्यानंतर लागतील, त्या लागू द्या, त्यासाठी आम्ही बसलेलो आहोत. ते कोणी तुम्ही पण काळजी करायचं कारण नाही आहे. तुम्हाला पण कळायला पाहिजे, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला पण आम्ही सामोरं जातो, हे लक्षात ठेवा. तुमची मुंबईची मतं आहेत, ठाण्याचे आहेत, पुण्याचे आहेत, गुजरातचे आहेत, ती पण आणण्याची व्यवस्था आपण करतोय. फक्त आपल्याच मतापुरतं नाही करत आमदारकीच्या, हे पण लक्षात ठेवा. एवढा कोण स्वस्त आमदार तुम्हाला भेटणार नाही आहे, हे पण तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. सांगा तुम्ही कोणी फोन केल्याने आम्ही नाही घेत, अशी सभा असली तरच फक्त फोन घेता येत नाही किंवा काय. परंतु ज्याच्यावरती तुम्ही प्रश्न शेठ अमुक माणूस हॉस्पिटलला ऍडमिट आहे, थोडी त्याला मदत पाठवा, सांगा बरे आम्ही नाही पाठवले म्हणून. मग आम्हाला काय पाहिजे, 5 वर्षातून एकदा तुमचे आशीर्वाद पाहिजेत. 5 वर्ष हे सगळे आम्ही तुमचे सेवेकरी म्हणून काम करतोय. आम्ही फार मोठं काही वेगळं आहे असं नाही करत, आम्ही तुमचे सेवेकरी म्हणून तुम्हाला सांगतोय की आज या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांना आपण निवडून दिल्यानंतर आपण 3.5 वर्ष जरा फ्री राहू. कारण 3.5 वर्षानंतर मग 27ला काय आपल्या निवडून दिल्यानंतर आपण 3.5 वर्ष जरा फ्री राहू. कारण 3.5 वर्षानंतर मग 27ला काय आपल्या 29ला निवडणुका लागणार आहेत. मग तोपर्यंत जरा तुम्हाला पण रिलॅक्स ठेवतो आम्ही. पण आता ह्या निवडणुका झाल्या मुंबई, ठाणे, पुण्याच्या महानगरपालिकेच्या, तर मग आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. आणि म्हणून करता आमच्या वेळेला लोक आली, पण माझी विनंती आहे, माझ्या वेळेला जी लोक आली त्याच्यापेक्षा आणखी थोडी जास्त लोक यायला पाहिजे. कारण जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या काही थोड्याफार फरकाने पण सीट येतात जातात, आणि मग आपल्या हक्काची मतं ना आली की एखादी सीट पडली थोड्या मताने, मग जीवाला कुरकुरी लागते. मोठ्या फरकात पडलं तर काय वाटत नाही. पण 5 आता माझ्या नगरपालिकेच्या निवडणुकीला 7 मतांनी 1 सीट, 9 मतांनी 1, 14 आणि 18 मतांनी 4 सीट आपल्या कमी मतांनी गेल्या. किती दुःख झालं असेल. त्या 4 सीट आल्या असत्या तर 12 सीट आपल्याला झाल्या असत्या. म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करतोय की ह्या ज्या सीट आहेत, मागच्या वेळेला सांगतोय 10 वर्षापूर्वी बिरवडची आमची सीट, शिवा तांबे म्हणून आमचा एक कार्यकर्ता होता, त्याला पंचायत समिती
किती मतांनी पडावी? 3 मतांनी. पंचायत समितीची सीट 3 मतांनी पडल्यानंतर तुम्ही विचार करा, 10 पैकी 5 आपले आले आणि 5 त्यांचे गेले. चिठ्ठ्यांवरती आपला सभापती आला, उपसभापती आला, दोन्ही वेळेला तो वेगळा आहे, पण जिवारी लागलं ना. आणि त्याला सांगितलं, त्या आम्ही चौकशी केली तर 6-7 मतं त्याची थोडंसं त्यांनी टंगळमंगळ केली. ते जर नाही आली तरी आपल्याला एवढं मतदान होणार आहे. 7-8 मतं त्याची हक्काची राहिली. पहा तुम्ही मंडळी, म्हणून आम्ही सांगतो, एक मत जरी गुजरातला असलं ना तरी ते आपण घेऊन येतो. लक्षात ठेवा, आमच्या तर याला काही एवढा फार मोठा फरक पडायचं काही कारण येत नाही आहे. परंतु कधी कधी आपल्याला श्रीवर्धनची आठवण घ्या. रवी मुंडे 77 मतांनी पडला होता आमदारकीला, 77 मतांनी. मग तुम्ही मला सांगा, एक गाव 125 मताचा तयारीत होता येण्याच्या, त्यांनी थोडासा पाठीवड 3-4 कोटी खर्च केले आणि 1 लाख 1.25 लाखासाठी त्यांनी त्या गावाला आणलं नाही. आणि 125 मतं ते आली नाही. समोरच्याने ती कॅच केली आणि 77 मतांनी याची शिक. म्हणून आम्ही सांगतो, जर उतरायचं असेल तर आरपारच्या लढाईला उतरायचं, मग भीत उतरायचं नाही असं म्हटलं गेलेलं आहे. जेव्हा शिकारीला जाताना पूर्ण तयारीने जायचं, म्हणजे वाघाची पण तयारी करून जायचं. कधी वाघ अंगावर सांगू शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्याला आता ह्या निवडणुका कधी पण लागू द्या, आपली तयारी आहे. फक्त जे काही उमेदवार थोडेसे आम्हाला हे करायचे, बऱ्यापैकी सॉल्व करत 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 आम्ही आणले समजावून. 1-2-4 ठिकाणचे आहेत ते पण आम्ही या 4-5 दिवसामध्ये पूर्ण करतो आणि ते डिक्लेरेशन पण करतो. त्याची काळजी करायचं कारण बरीचशी लोक आज नवीन आपल्याकडे आलेली आहेत जी नव्हती. आणि त्या अनुषंगाने आज आपल्याला आम्ही सांगू इच्छितो, जे प्रामाणिक काम करतात ते करतायत, त्याला कोणी नावं ठेवणार नाही आहे. आणि म्हणून करता तुम्हाला पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो. आणि आज शनिवार आहे, कामाचा दिवस असताना पण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. निवडणुका नसत्या तर ह्याच्यात आणखीन वाढ झाल्याची मला कल्पना आहे. आता सगळ्यांनी सुग्रास भोजन केलेलं आहे. भोजन केल्याशिवाय कोणी जायचं नाही. आम्हाला एका दुसऱ्या आणखीन एका सभेला पुढं एक मिटिंगला जायचं आहे, त्यासाठी आम्ही जाणार आहोत. तर तुम्हाला एवढीच विनंती पुन्हा एकदा करतो, कोणाचेही कसलेही हेवे दावे न करता, कोणाला काही वेगळं न करता, जर आमच्यावरती विश्वास आहे, आमच्यावरती तुमचा भरोसा आहे, आम्ही योग्य उमेदवार आणि तुम्हाला सोबत घेऊन जाणारा, सगळ्यांचं कामं करणारा असे उमेदवार आम्ही देऊ. मग ती महिला असो, पुरुष असो, काही असो, त्याबद्दल कोणीही काळजी करायचं कारण नाही आहे. तुम्ही पण एकमेकाला सांगायला पाहिजे की जे पक्ष नेतृत्व आपल्याला उमेदवार देईल, आम्ही काय चुकीचे देणार आहोत का? आपल्याला निवडून येणार असायला पाहिजे, तुम्हाला सामोरे जाणारे असायला पाहिजे, तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा असायला पाहिजे. अशाच प्रकारची आम्ही व्यवस्था करतो. आणि म्हणून करता तुम्हाला पुन्हा एकदा माझी विनंती राहील, आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात, तुम्हाला धन्यवाद. आता नालासोपारापर्यंत काय लोकांना जायचं, एकदा कर्जत बदलापूरपर्यंत जायचं आहे, पनवेलपर्यंत जायचं आहे, आम्हाला पूर्ण कल्पना आहे. पण आता निवडणुकीच्या या चक्रव्यूहामध्ये आज आम्हाला पण, कारण पक्षाने जबाबदारी दिलेली आहे, आम्हाला उद्या सांगितलं मीरा भाईंदरला जायचं आहे, रात्री संध्याकाळी एक मीटिंग करून कुणबी समाजाची आम्हाला ह्याला जायचं आहे, आपल्या जोरकरांच्या तिकडं, प्रकाशदादा सुर्वेंच्या तिकडं. परवा आम्हाला परत जिजाऊ मास, कारण आपण महायुतीमध्ये लढतोय आणि महायुतीमध्ये आपली शिवसेना भारतीय जनता पार्टीची सत्ता आणायची येणार आहे. परंतु त्याच्यात कोकणवासियांचा आपला आणि खास करून महाड विधानसभा मतदारसंघाचा हातभार लागायला पाहिजे. कारण आपण प्रत्येक ठिकाणी त्या वार्डात कोण नाही कोणतरी शिवसेनेचा उमेदवार असेल अथवा कमळाचा उमेदवार असेल, जिथे जो उमेदवार असेल त्याला आपण निवडून द्यायचं. म्हणजे चंद्रकांतनी आणि प्रमोद शेट्टी इतर सगळ्याच मान्यवरांनी आपल्याला सांगितलं असेल. कदाचित आम्हाला असं वाटतंय 15 तारखेला मतदान आहे, 16ला रिझल्ट आहे, त्याच्या 1-2 दिवस अगोदर कदाचित जर निवडणूक डिक्लेअर झाली तर आचारसंहिता लागेल. आपल्या जिल्ह्यांची 12 जिल्ह्यांच्या निवडणुका होत आहेत, बाकी उरलेल्या जिल्ह्यांच्या नंतर होणार आहे. मग 12 जिल्ह्यांच्या होत असताना पहिला